चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सध्या पितृपक्ष चालू आहे। या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना विशेष असं महत्त्व दिलं जातं। आपण पूर्वजांना नैवेद्य अर्पण करतो, पिंडदान, श्राद्ध विधी, तर्पण विधी सुद्धा करत असतो। ज्यांना कोणाला आपल्या पूर्वजांची तिथी माहिती नाहीये त्यांनी येणाऱ्या सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच 2 ऑक्टोबरला हा विधी तुमच्या भटजींकडे घरी सुद्धा करू शकता। आपण खूप कष्ट करतो, आपण खूप पैसा कमवतो, परंतु तो कधी कधी टिकत नाही। त्याचबरोबर आपल्याला अनेक शारीरिक मानसिक त्रास होत असतात। आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी संकट येतात, कुठल्याच कामाला यश मिळत नाही। आपण आपल्या पितरांना नाखुश ठेवतो, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाही, आपण त्यांची आठवण काढत नाही। तर अशा वेळी आपल्याला पितृदोष लागतो आणि या पितृदोषामुळे आपल्या आयुष्यात बरीचशी संकट येत असतात, बरेचसे त्रास आपल्याला होत असतात। ह्याचा प्रखरता आपल्याला कमी करण्यासाठी येणाऱ्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही ना काहीतरी उपाय करायचे आहेत। आपल्या देवारात जी लक्ष्मी माता असते तिच्यासमोर आपल्याला एक तुपाचं निरांजन लावायचं आहे आणि 108 वेळा तुम्हाला लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र तिथे बसून म्हणायचा आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला कोणतीच सेवा, कोणताच विधी करता येणं शक्य नसेल तर या